राजस्थान राज्यामध्ये पाली येथे जेठाराम मेवाड हे राहत होते. ते त्याच परिसरात कुटुंबासह राहून उद्योगधंदा करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव कमलेश होते. तो 32 वर्षाचा होता. तो विवाहयोग्य झाल्यानंतर त्याचा विवाह करून देण्यात आला. त्याच्या बायकोचे नाव सुखी देवी होते. एकंदरीत बऱ्यापैकी त्यांचा संसार गाडा चालला होता. नवा संसार असल्याने सारे काही मजेत व आनंदात चालले होते. पण काही दिवसानंतर मात्र कमलेश आणि त्याची बायको सुखी देवी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागला. नवा संसार असल्याने थोड्याफार कुरबुरी होणारच असा समज करून त्या नवरा बायकोच्या भांडणाकडे कुणी फार लक्ष दिले नाही. पण त्या दोघांमधील भांडण मात्र मिटत नव्हते. सुखी देवी ही नेहमी मोबाईलवर बोलत असायची. हेच या भांडणाचे कारण होते. कमलेश तिला विचारायचा, एवढा वेळ कोणाशी फोनवर बोलते? त्यावेळी सुखी देवी म्हणायची, मी माझ्या माहेरी फोन लावला होता असे सांगून ती वेळ मारून न्यायची. पण ती रात्री उशिरा देखील फोनवर बोलायची. हे काही कमलेशला पटत नव्हते. इतक्या रात्री अपरात्री कोणाशी बोलते, कशासाठी बोलते असे म्हणत तो तिच्याशी वाद घालत होता. तीही त्याला उलट उत्तरे देत असल्याने वाद दिवसेंदिवस वाढतच चालला होता. कमलेशचे वडील जेठाराम हे त्या दोघांनाही समजून सांगायचे. तेवढ्यापुरते भांडण शांत व्हायचे. ती रात्र तो दिवस गेला की दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या दोघांमध्ये भांडणे सुरू होत असायची. असेच दिवसामागून दिवस जात होते. दरम्यान सुखी देवीची याच भागामधील राहणाऱ्या अशोक काळूराम राठोड वय 25 याच्याशी ओळख झाली. तो अवघा 25 वर्षाचा अविवाहित तरुण होता, तर ती 30ची होती. तिच्यापेक्षा तो 5 वर्षाने लहान होता. पण तो तिच्या भरलेल्या मांसल देहावर फिदा झाला होता. तर तीही लाज विसरून त्याला प्रतिसाद देऊ लागली असल्यामुळे त्यालाही चेव चढला. दोघांमधील जवळीक वाढत गेली. मोबाईलवरून बोलणे व चॅटिंग करणे यातून त्यांच्यामधील प्रेम फुलत गेले. एकमेकांबद्दल ओढ वाटू लागली. एकाच भागात असल्याने त्यांची नजरानजर होत होती. भेटी होत होत्या, पण एकांत मात्र मिळत नव्हता. त्यांना एकांताची गरज होती. एकांतात एकमेकाला सुख देण्या घेण्यासाठी ते संधी शोधत होते. दोन्हीकडे समान आग असल्याने संधी मिळण्यास वेळ लागला नाही. एकदा ते भेटले आणि मनासारख्या कामक्रीडा केल्या. नवऱ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान असणाऱ्या प्रियकराने तिला चांगलेच रगडून काढले आणि ती त्याचीच झाली. वेळ मिळेल तसे ते चोरून भेटू लागले. शारीरिक संबंध ठेवू लागले. सुखी देवीला नवरा कमलेश याच्यापेक्षा अशोक राठोड जास्त आवडू लागला. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात एवढे आंधळे झाले होते की त्यांना दोघांशिवाय काही समजत नव्हते. सुखी देवीला अशोकच्या सहवासात आपण सुखी राहू शकतो असे वाटायचे. त्यामुळे सुखी देवीचे घरप्रपंचावरील लक्ष फार कमी झाले होते. त्यातच अलीकडे कमलेश तिला सतत बोलत असायचा. याचा तिला खूप राग येत होता. त्याच्यासोबत वाद घालत बसण्यापेक्षा अशोकच्या मिठीत आनंदात जगावे असे तिला वाटू लागले होते. तिला कमलेशची खूप अडचण वाटत होती. त्यामुळे एके दिवशी तिने तिचा प्रियकर अशोकला भेटायला बोलावून घेतले. तिने त्याला सांगितले, तुला जर मी कायमची हवी असेल तर तू माझा नवरा कमलेशचा काहीतरी बंदोबस्त कर. त्यानंतर त्या दोघांनी ठरवले की कमलेशचा खून करायचा. त्याचा मृतदेह शेत जमिनीत पुरून टाकला तर पुरावा नष्ट होईल. त्यामुळे तो मेल्याचे कोणालाही कळणार नाही. त्यानंतर आपण दोघेच पळून जाऊ आणि सुखात राहू असा विचार ते करत होते. त्यासाठी त्या दोघांनी प्लॅन आखला. गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी कमलेशचा काटा काढण्याचा पक्का प्लॅन तयार केला. एके दिवशी त्यांनी कमलेशला बाहेर गाठले. तिथे त्या दोघांना एकत्र पाहून कमलेश चिडला. तेव्हा तो एका बाजूला गेला आणि ते दोघे दुसऱ्या बाजूला असे भांडण पेटले. त्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. तो एकटा त्या दोघांच्या तडाख्यात सापडल्याने त्यांचे काही चालले नाही. काही वेळातच त्या दोघांनी त्याचा खून केला.
त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेह तेथील शेतात असलेल्या खड्ड्यामध्ये पुरून ठेवला। दुसऱ्या दिवशी सुखीदेवी आणि तिचा प्रियकर अशोक तिथून पसार झाले। कमलेश हा कुठे दिसेना, त्याचे काय झाले असेल, तो कुठे गेला असेल म्हणून कमलेशचे वडील जेठाराम मेवाड यांनी नजीकच्या असलेल्या सोशल सिटी पोलीस स्टेशनला मुलगा कमलेश हरवल्याबाबतची मिसिंगची तक्रार नोंदवली। त्या अनुषंगाने सोशल सिटी पोलिसांनी मिसिंगचा तपास सुरू केला। त्यांनी राजस्थानमधील पाली परिसरात असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व पोलीस स्टेशनला मिसिंग व्यक्ती व बेवारस मृतदेह याबाबत काही सूचना मिळते का त्यानुसार सूचना दिल्या। त्यानुसार तपास सुरू झाला। असाच 1-2 दिवसांचा कालावधी गेला। या दरम्यान एका शेतामधील खड्ड्यामध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत मिळाला होता। सोशल सिटीच्या पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेठाराम मेवाड यांना त्या ठिकाणी पाचारण केले आणि तो मृतदेह दाखवला। त्यावेळी जेठाराम मेवाड यांनी हा माझा मुलगा कमलेशचा मृतदेह आहे असे सांगितले। पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला। यानंतर सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सोशल सिटी पोलीस करू लागले। तसेच जेठाराम मेवाड यांना विचारले की तुमचा कोणावर संशय आहे का, असेल तर सांगा। ते काही बोलले नाही। दरम्यान पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपासाला सुरुवात केली। त्यावेळी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की कमलेशची बायको सुखीदेवी आणि तिचा प्रियकर अशोक राठोड या दोघांनीच कमलेशचा खून केला आहे आणि ते फरार झाले आहेत। सोशल सिटी पोलिसांनी पुन्हा खोलात खोल शिरून तपासाला सुरुवात केली। त्यावेळी कमलेशची बायको आणि तिचा प्रियकर अशोक राठोड हे दोघेही बेपत्ता झाल्याचे दिसून आल्यामुळे त्या दोघांवर जास्त संशयाची सुई दिसत होती। म्हणून राजस्थान पोलिसांनी त्या दोघांच्या शोधासाठी तपास यंत्रणा सर्वत्र कामाला लावली। संपूर्ण राजस्थान पोलिसांना याबाबत तपास यंत्रणा पाठवण्यात आली। त्यावेळी त्यांना असे समजले की सुखीदेवी व अशोक हे दोघेजण पळून गेले असावे। ते पुणे अथवा मुंबईला जाऊ शकतात म्हणून राजस्थान येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला। त्यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुखीदेवी व अशोक राठोड यांच्याबाबत शोध घेण्यासाठी व तपासाच्या दृष्टीने सहकार्य करण्यास सांगितले। पुणे पोलिसांना या विभागाच्या DCP स्मार्तना पाटील यांनी सूचना दिल्या। पुणे स्टेशन परिसरात संशयित वाटणाऱ्या त्या दोघांना सापळा लावून बंड गार्डन तपास पथकाने तसेच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले। पुढील तपासासाठी त्यांना रीतसर अटक करून पुन्हा राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। अधिक तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा हे करत आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।